पालेभाज्या आयुर्वेदानुसार शाक वर्गामध्ये ह्याचा काउंट होतो. ह्याचे गुणधर्म काय? तर गुणधर्मांमध्ये तुरट रसात्मक आहे की ज्यामुळे वात वाढतो. गुरु आहे, गुरु म्हणजे ह्या पचायला खूप जड असतात. आम्ल रसात्मक म्हणजे विपाक याचा हा आम्ल होत असतो, आंबट होत असतो. म्हणूनच पालेभाज्या खाल्ल्यानंतर बऱ्याचशा लोकांना ही ॲसिडिटी ही जाणवत असते. हा एक पार्ट झाला आयुर्वेदानुसार. दुसरं जर बोलायचं झालं तर ह्यामध्ये ग्रीन लिफी व्हेजिटेबल्समध्ये पॉलिसॅकराइड्स असतात, जे की आपली पचनसंस्था पचवू शकत नाही आणि त्यामुळेच गॅसेस होणं किंवा ॲसिडिटी होणं हा पार्ट हा होऊ शकतो. पालेभाज्या कशा घ्याव्यात? तुम्ही तुमच्या डाएटमध्ये पालेभाज्या ह्या इन्क्लूड करू शकतात. फक्त एवढंच की त्याची बनवण्याची पद्धत ही थोडी चेंज करणं गरजेचं असतं. ह्यामध्ये स्विन्नम म्हणजे काय की ब्लांच करून उकळून मग नंतर तेला तुपावर परतून तुम्ही ह्या भाज्या घेतल्या तर नक्कीच ह्या थोड्याशा पथ्यकर अशा होतात, पण दोष हे त्यामध्ये इन्क्लूड आहेतच. शिवाय तुम्ही ज्या रानभाज्या सांगितलेल्या आहेत, टाकळ्याची भाजी, गुडूचीची भाजी किंवा तांदूळजाची भाजी, या भाज्या तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा.